मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी ऍडमिट करायचं येते मॅम. माझं होस्ट आहे का? तुम्ही काय नाही करणार आहे, तुम्ही फक्त बोला. आहेत सगळे. तुम्हाला पोस्ट का केलं? कारण सगळ्यांना नाव विकले ना. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रिया भंडारे आणि मी पेठ वडगावहून आहे. बाय प्रोफेशन मी एक फार्मासिस्ट आहे. शतायुषी फॅमिलीची जी मला ओळख करून दिली ते आमच्या ग्रेट कोच, त्या म्हणजे साखरवाले मॅडम. कारण माझं अतिशय वेगानं वाढत चाललेलं वजन, म्हणजे जवळजवळ शतपूर्तीकडे माझी वाटचाल अगदी वेगानं सुरू होती. आणि त्यातच कमी वयात माझ्या बीपीच्या 3 गोळ्या देखील सुरू झालेल्या होत्या. पण या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये असून देखील मला माझ्या आरोग्यावरती काम करावं ह्याविषयीची जाणीव होत नव्हती. पण सलग 1 वर्ष साखरवाले मॅडम मला लिंक देत होत्या आणि याविषयी जागृत करत होत्या की बाई तुला ह्या सगळ्याची खूप गरज आहे. पण शेवटी त्यांच्या आग्रहास्तव मी एकदा ह्या लिंकला जॉईन झाले आणि त्यानंतर मला कळालं की कुठल्या महत्वाच्या गोष्टीपासून लांब आहे. आणि त्यानंतर ही जी शतायुषी फॅमिलीमुळे माझ्या संपूर्ण लाईफस्टाईल मध्ये जे काही चेंज झाला तो खरंच अमेझिंग आहे. आरोग्याची तर वाटचाल एकदम छान झालेलीच आहे. बीपीच्या गोळ्या बंद झाल्या, वजन कमी व्हायला लागलं, लोकांच्याकडनं छान छान कमेंट्स यायला लागल्या. त्यामुळं मी खरंच खूप हॅपी आहे. आज आपल्या ह्या कम्युनिटीने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खरंच त्याची खूप आभारी आहे. आणि असंच आभार मला आणखी एखाद्यांचं मानायचं आहे, ते म्हणजे आपले नॅचरल डॉक्टर्स. ते म्हणजे हवा, पाणी, सकस संतुलित आहार, झोप, व्यायाम आणि सूर्यप्रकाश. आता लहानपणापासून आपण एक गोष्ट शिकलेलो आहोत, ते म्हणजे झाड, पानं, फुलं, वृक्ष या सगळ्यांना त्यांचं अन्न तयार करण्यासाठी प्रकाशाची गरज असते, म्हणजे फोटोसिंथेसिससाठी. आणि पण ह्यांना जर गरज असतेच, पण त्याचबरोबर आपल्याला देखील त्याची तितकीच त्याहून जास्त गरज या सूर्यप्रकाशाची असते. पण आपलं त्याच्याकडे अगदी दुर्लक्षच होत असतं. कारण काय होतं, तो आपल्याला इझिली मिळतो ना, म्हणून आपल्याला त्याची व्हॅल्यू नाही. पण सूर्यप्रकाशामध्ये जी ताकद, जी एनर्जी, जी ऊर्जा असते ती आपल्या प्रत्येक सेल, टिश्यू, उती, रक्त, मांस, हाड ह्या सगळ्यांसाठीच खूप गरजेची असते. आणि याच्या अभावामुळे सध्या आपण वेगवेगळ्या आजारांना बळी पडतोय. ते म्हणजे हाडांची दुखणी असू देत, शुगर, थायरॉइड, बीपी, कॅन्सर, स्किन डिसीजेस असू देत, मायग्रेन असू दे, यासारखे वेगवेगळे जे आजार आहेत यांना बळी पडतोय ते फक्त ह्या नॅचरल डॉक्टर्सना आपण व्यवस्थित व्हिजिट न केल्यामुळे. आता तुम्ही सांगा, एखादा आजार झाला, आता मी हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट आहे, रोज बघतो आमच्या इथं खूप सारे पेशंट्स येतात. एक प्रोसिजर आहे की बाबा तुम्ही या रांगेतून उभं राहा, मस्त केस पेपर काढा, त्याच्यानंतर डॉक्टरांना भेटा, डॉक्टरांना भेटल्यानंतर ते मस्तपैकी एक औषधाची यादी देणार आणि ते आमच्याकडे तुम्ही घेऊन येणार, मग आम्ही तुम्हाला ती औषधं देणार. म्हणजे ही सगळी प्रोसिजर तुम्हाला इच्छा असो किंवा नसो पार पाडावीच लागते. पण आपला हा जो सूर्य नावाचा जो नॅचरल डॉक्टर आहे की नाही, ना त्याच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला केस पेपर काढावा लागतो, ना तासन तास रांगेत उभं राहावं लागतं, ना तो आपल्याला कुठलीही औषधाची यादी देतो. तर काय फक्त आपल्याला त्याच्याजवळ जायचं इतकंच करायला लागते. पण आपण काय केलंय, आपण स्वतःला ना खोल्यामध्ये गुंतवून ठेवलेलं आहे आणि स्वतःला अशा एका कोशामध्ये गुरफटून ठेवलेलं असल्यामुळे काय झालंय, आपण निसर्गापासून खूप लांब गेलेलो आहोत. आणि त्यामुळं हाडांची दुखणी, म्हणजे आता आमच्या जे दवाखान्यामध्ये आता वयस्कर लोक येतात बघा, ह्याच्यासाठी हाडांचं दुखतं, म्हणजे मानदुखी, कंबर दुखी, जे गुडघे दुखी, हाडांचे विकार, ह्याच्यासाठी जे लोक येतात त्यांचं वय आधी साधारण 60-70 नंतर हे होणारे आजार असायचे. पण आता 30-35 मध्ये देखील असे आजार व्हायला लागलेले आहेत. हे का? कारण आपण निसर्गापासून खूप लांब गेलेलो आहोत. मग याच्यावरचा उपाय काय? तर उपाय करण्या म्हणजे सूर्य प्रकाशाचे घेणारे आपण त्याचे फायदे जे आहेत ते आपण अगदी मनापासून त्याचा अनुभव घेतला पाहिजे. मग ते कोणत्या प्रकारे घेऊ शकतो? त्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे सूर्यस्नान. आपण रोज सकाळी आंघोळ करतो, म्हणजे काय करतो, पाण्यानं आपलं बाहेरील शरीर स्वच्छ करत असतो. तुम्ही एक ऑब्झर्व केलंय का, मार्च, एप्रिल आणि मे ह्या 3 महिन्यामध्ये आपण काय करतो, आपल्या घरामधलं जे जुनं धान्य असेल किंवा जुने कपडे असतील किंवा नवीन आणणारं धान्य असेल, साठवणीचे पदार्थ असतील, हे आपण काय करतो, उन्हात वाळत घालतो, म्हणजे त्यांना ऊन दाखवतो. हे कशासाठी? कारण सूर्यप्रकाश हा नॅचरल डिसइन्फेक्टंट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया, फंगस आहे ते घालवण्याची क्षमता असते. यासाठी आपण ह्या गोष्टी करत असतो.
पण आपल्या शरीरामध्ये जे बॅक्टेरिया आहे, जे फंगस आहे, जे आपल्याला आजारी पाडायचं काम अगदी चोखपणे पार पाडत असतात, त्यांना बाहेर काढायचं काम हा सूर्यप्रकाश करत असतो. आता तुम्ही म्हणाल, हे सूर्यस्नान करायचं म्हणजे नेमकं करायचं काय? तर फार काही रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये. तर काय करायचंय, आपल्याला मोकळ्या ठिकाणी जायचंय. ते ठिकाण कोणतं असायला हवं? तर एक तर तुमचं घराचं अंगण असू शकतं, छत असू शकतं, तुमचा वरांडा, बगीचा, कुठेही जिथं सूर्यप्रकाश चांगल्या रीतीने येतोय अशा ठिकाणी तुम्हाला जायचंय. पण आता हे कुठल्या वेळेला जायला हवं? तर सूर्योदय झाल्यापासून म्हणजे साधारण 6 ते 8 ही वेळ किंवा सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे साधारण 5 नंतर तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये जाऊन बसू शकता. तर आता तुम्ही म्हणाल, सूर्यप्रकाशामध्ये किती वेळ बसायचं? तर साधारण अर्धा तास. म्हणजे समोरील बाजूस 15 मिनिट आणि मागील बाजूस 15 मिनिट, असं अर्धा तास म्हणजे साधारण घाम येऊपर्यंत जर तुम्ही सूर्यप्रकाशात बसला तर त्याचे बेनिफिट तुम्हाला मिळतात. बरं, आता हे सूर्यप्रकाशात बसताना कसं बसायचं किंवा कोणत्या प्रकारची कपडे घालायची? तर सूर्यप्रकाशात बसत असताना जितका मॅक्सिमम भाग तुमचा सूर्याला एक्सपोज होईल अशा पद्धतीने तुम्ही सूर्यप्रकाशात बसलं पाहिजे. आणि यावेळी शक्यतो पांढरी, सुती, कॉटनची, मलमलची कपडे असतात की नाही, तशा पद्धतीचे कपडे तुम्ही घालू शकता. म्हणजे यावेळी काय होतं, सूर्यप्रकाश व्यवस्थितरित्या शरीरामध्ये शोषला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं, हे करत असताना अगदी तुम्ही सूर्यस्नान करायला सांगितले म्हणून उठून 12 वाजता वगैरे 1 वाजता जायचं नाही ना सूर्यस्नान घ्यायला. सकाळच्या वेळी सूर्यस्नान का घ्यायचं? कारण याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट जी रेज असतात त्याचं प्रमाण खूप कमी असतं आणि जे आपल्या शरीरासाठी काय फारसं हानिकारक नसतं. आता हे करत असताना सगळ्यात मोठा आपला फायदा कुठला होतो बरं? तर आपल्यामध्ये जी कधी निराशा असेल किंवा निगेटिव्हिटी असेल, असं खूप कसतर वाटत असेल, ह्या सगळ्याच्या फिलिंग्स आहेत ना, त्या आपोआप निघून जातात. तुम्ही कधी एक ऑब्झर्व केलं, तुम्ही सकाळी उठला छानपैकी आणि फिरायला गेला आणि रागानं तडतड करत पाय आपटत फिरायला गेला, असं कधी होतं? असं होतच नाही. का बरं? कारण सूर्यप्रकाशाच्या आपण जेव्हा सानिध्यात जातो तेव्हा आपल्यामध्ये जे सेरोटोनिन नावाचं हार्मोन असतात नाही, ज्याला हॅपी हार्मोन देखील म्हटलं जातं, ते हार्मोन इतकं छानरित्या सिक्रेट व्हायला होतं ना, त्यामुळे आपसुकच आपल्याला छान वाटायला लागतं. त्याचं कारण कळणार नाही पण तुम्हाला छान वाटायला लागतं. त्याचा तुम्ही नक्की अनुभव घ्या. आणि त्यामुळे काय होतं, आपल्यातलं डिप्रेशन म्हणा, निगेटिव्हिटी आपोआप निघून जाते. आणि याच्यातला दुसरा आणखीन एक फायदा कुठला होतो, तर आपली झोपेची जी क्वालिटी आहे ना, ती पण इतकी भारी सुधारते. का माहितीये? कारण आपल्या त्वचेच्या खाली ना मेलानिन नावाचे हार्मोन असतं आणि त्याच्यावरती जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा ते मेलानिन चांगल्या रीतीने सिक्रेट व्हायला लागतं आणि त्यामुळे आपली झोपेची क्वालिटी देखील सुधारते. सूर्यप्रकाशामध्ये गेल्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता देखील खूप चांगल्या रीतीने वाढते. कारण आपल्या शरीराला ना व्हिटॅमिन डी ची गरज असते आणि सूर्यप्रकाशामध्ये ते व्हिटॅमिन डी अगदी मुबलक प्रमाणात असतं, पण आपणच त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं आणि आपण दवाखान्यात जातो आणि व्हिटॅमिन डी च्या गोळ्या घेत असतो. जेव्हा आपल्याला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळतं तेव्हा आपण जे आपल्या डाएट मधनं कॅल्शियम घेतो ना, म्हणजे दूध म्हणा, पनीर, चीज किंवा एनी कॅल्शियम रिच डाएट, हा जो आपण घेतो की नाही, त्यातलं जे कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन आहे ते शरीराकडनं चांगल्या रीतीने होण्यासाठी ना आपल्याला व्हिटॅमिन डी ची गरज असते आणि ते आपल्याला सूर्यप्रकाशातनं खूप चांगल्या रीतीने मिळतं. आणि समजा तुम्हाला व्यवस्थितरित्या कॅल्शियम मिळालं, तुमची हाडं व्यवस्थित बळकट झाली, तर तुमची संपूर्ण इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग होते आणि तुमचं जे शरीरातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपोआप निघून जातात. असे हे सूर्यस्नानाचे फायदे तर आहेच. आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सूर्यदर्शन. आपला मेंदू ना हा फक्त 2 ते 3% आपण त्याचा वापर करत असतो. आपले डोळे जे आहेत की नाही, त्याला शास्त्रज्ञ काय म्हणतात माहितीये, ते आपल्या मेंदूची खिडकी आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही सूर्याकडे एकटक सलग 15 मिनिटं बघता त्यावेळी काय होतं, सूर्याकडून जी आपल्याला एनर्जी, जी पॉझिटिव्हिटी मिळते ती सगळी आपल्या डोळ्यामार्फत आपल्या शरीरामध्ये उतरते आणि आपल्यामध्ये असणारी जी निराशा म्हणा, निगेटिव्हिटी म्हणा, ती सगळी निघून जात असते. पण आता हे सूर्यदर्शन करायचं त्याचे खूप जे अप्रतिम फायदे आहेत की नाही, मग ते काय फक्त एकदा केलं दोनदा केलं म्हणून होत नसतं. रोज नियमित सातत्यानं तुम्ही ही गोष्ट जेव्हा करता, म्हणजे सगळं सूर्योदयाच्या वेळी एकटक सूर्याकडे 15 मिनिटं फक्त बघा. बघा, ज्यांचे चष्मे आहेत ना त्यांना तर मी आवर्जून सांगेन तुम्ही नक्की सूर्यदर्शन करा. चष्म्याचा नंबर तुमचा हमखास होईल. आणि ज्यांना मायग्रेनचा त्रास होतो त्यांना देखील सूर्यदर्शनाचे खूप सारे फायदे होत असतात. आणि जेव्हा आपल्या लाईफमध्ये ना पॉझिटिव्हिटी वाढायला लागते, एकंदरीत आपलं आयुष्य म्हणे ना खूप छान सुखकर व्हायला सुरुवात होत असतं आणि प्रत्येक ठिकाणी जे काही चांगलं आहे
ती बघण्याची आपली वृत्ती वाढते. म्हणजे आता एखादा पांढरा कागद असेल आणि त्याच्यावर काळा डॉट असेल तर आपल्या त्या काळ्या डॉट कडे न लक्ष जाता संपूर्ण पांढरा कागद बघायची जी वृत्ती आहे ती आपली ह्या सगळ्यात मध्ये वाढत असते. कारण आपसुक तुम्हाला छान वाटायला लागतं आणि जेव्हा मनातून छान वाटायला लागतं ना तेव्हा माणूस असं वाईट चिडचिड करेल किंवा रागराग करेल हे पॉसिबलच नाही. त्यामुळे तुम्हाला या सूर्यस्नानाचे जर काही फायदे मिळवायचे असतील, सूर्यदर्शनाचे फायदे मिळवायचे असतील तर आपल्याला हा जो आपला नॅचरल डॉक्टर आहे की नाही सूर्य, त्याच्याशी रोज अपॉइंटमेंट घेणे अगदी क्रमप्राप्त आहे. ना त्याच्यासाठी तुम्हाला कुठं केस पेपर काढायला लागणार आहे, ना रांगेत तासन तास उभं राहायला लागणार आहे. निसर्ग आपल्याला खूप सारं काही अगदी भरभरून देतोय, पण आपण आपली झोळी थोडीशी मोठी करायची गरज आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यापासून मिळणारे बेनिफिट्स आहेत ते अगदी इझिली मिळू शकतात. त्यामुळं आज मी ज्या सूर्यस्थानाविषयी माहिती सांगितली नाही, आता थंडीची काय आपल्याला आठवणारी आवडणारी सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे सकाळी उन्हात जाऊन बसणं आणि मस्तपैकी त्या उन्हाचा आनंद घेणं. ह्या गोष्टीला जर तुम्ही छानपैकी न्याय दिला ना, खरंच तुमचे जे काही शारीरिक प्रॉब्लेम आहेत जसे स्किन डिसीजेस म्हणा, मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा मायग्रेन यासारखे सगळे आजार कधी निघून जातील तुम्हाला कळणार पण नाही. कारण आमच्या दवाखान्यात आमचे डॉक्टर अगदी आवर्जून जे लोक जे गुडघेदुखीसाठी येतात ना त्यांना आम्ही आवर्जून हा सल्ला देतो की तुम्ही सकाळी एक अर्धा तास तरी उन्हात बसाच. आणि त्याचे ट्रिमेंडस असे फायदे लोकांना होत आहेत कारण हे आम्ही प्रत्यक्ष बघत आहोत. त्यामुळे तुम्ही देखील सगळ्यांनी आता जे जे लोक ऐकत आहेत त्यांनी ह्या सूर्य नावाच्या डॉक्टरची व्हिजिट रोज घ्यावी. मॅडम चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत प्रिया भंडारी ताईंसाठी.